नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षयच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे रमा ही रेवाकडून पाय चेपून घेत असते आणि तर रेवा ही अक्षयकडे बघत अक्षयला म्हणत असते की शांत राहा, चिडू नको आणि होईन आता लगेच. तेव्हा मात्र रमा ही रेवाला म्हणते की अगं खूप छान वाटते आणि आता दुसरा पाय माझा चेपून दे, म्हणून दुसरा पाय तिच्या अंगावर चेपवण्यासाठी देते. तर रमा ही खुश होऊन म्हणते की खूप मस्त वाटते, कारण खूप काम असते, दिवसभर मी दमत असते, शांत झोप लागेन आता मला. आणि रेवा हे सर्व अक्षयसाठी करत असते. तर अक्षय आणि रमा यांना तर आनंद होत असतो. त्यानंतर इकडे सीमा आणि आनंद एका रूममध्ये असतात. तर सीमा आनंदला सांगत असते की अरे तुला माहिती आहे का, रमा आणि अक्षयचे खूप भांडण झाले. तर आनंद म्हणतो की ते तर मग चांगलेच आहे, रमा अक्षयबरोबर भांडते म्हणून रेवाचा तर अक्षयवर विश्वास बसेल. आपले हे जे काही नाटक रेवाबद्दल चालू आहे ना, त्याबद्दल तिला खरे तरी वाटेल. सीमा म्हणते की अरे फक्त रेवाचाच नाही तर आईंचा सुद्धा या भांडणावर विश्वास बसलाय. त्यावर सीमा आनंदला म्हणते की मला तर कधी कधी अशा डोक्यामध्ये विचार येतो आणि भीतीसुद्धा वाटते की रेवा जर खरंच प्रेग्नेंट असेल तर. आनंद म्हणतो की आई काय बोलतेस तू, आणि कधी कधी एका गोष्टीचं आश्चर्यसुद्धा वाटते की रेवाने हे सर्व आपल्या अक्षयला फसवण्यासाठी प्लॉट केलेले असणार. आणि त्या दिवशी बघ आपण घरातील सर्वजण एकत्र असतो आणि त्याच दिवशी रेवाची आई या घरामध्ये येते, अक्षयची कॉलर पकडून त्याला सर्वांसमोर जाब विचारते. म्हणून मला असे वाटते की हा ठरलेला कोणाचा तरी प्लॅन असणार. तेव्हा सीमा म्हणते की अरे आनंद तू जे काही म्हणतो त्यात तथ्यसुद्धा आहे, परंतु अक्षय निर्दोष आहे हे आपण कसे सिद्ध करून दाखवायचे. आनंद म्हणतो की आई मेडिकल सायन्स किती पुढे गेलेले आहे, आपण DNA टेस्ट करू शकतो, त्यावरून हे सिद्ध होऊ शकते. तेव्हा सीमा म्हणते की अरे हे तर बरोबर आहे, ते सिद्ध होईल, परंतु असे केल्याने आपली इज्जतसुद्धा ही चव्हाट्यावर येऊ शकते आणि हे असे आपले संस्कारसुद्धा नाही. तेव्हा आनंद म्हणतो की ह्या मोमेंटला आपले संस्कार महत्त्वाचे आहे की अक्षयला निर्दोष सिद्ध करायचे ते महत्त्वाचे. सीमा म्हणते की हो तू एकदम योग्य बोलतो आणि रेवाच्या तोंडातून सत्य ओढून घेण्यासाठी आपण आणि अक्षय रेवाबरोबर जो काही प्रेमाचे नाटक करतो ते अक्षयला सुरूच ठेवावे लागेल. त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय आपल्या रूममध्ये येतात. तर अक्षय रमाला विचारतो की काय बरे वाटले ना. रमा म्हणते की हो वाटले ना, आणि काय नाजूक हाताने ती पाय चेपत होती. आणि ती अक्षयला म्हणते की चला मी तुमच्या डोक्याची आता मस्त अशी तेल लावून मॉलिश करून देते. तेव्हा अक्षय म्हणतो की नीट नाही ना चेपले, म्हणून अक्षय स्वतःच्या हाताने रमाचे पाय पुन्हा चेपून देण्यासाठी लागतो. दिवसभर तू काम करत असते. रमा म्हणते की अहो नाही, नका, राहून द्या, मला बरे वाटते आता, आणि तुम्हीच म्हटले ना की हात हे मलिन होतात. तर अक्षय म्हणतो की अगं ते तिच्या पायांना चेपल्यामुळे मलिन होतात, तुझ्या पायांना हात लावल्याने नाही होत. आणि तेल घेऊन तो रमाच्या पायांची मस्त मालिश करून देतो. तर रमासुद्धा रोमांटिक होऊन अक्षयकडे बघू लागते. तेव्हा अक्षय पाय चेपताना रमाच्या पायांना गुदगुल्यासुद्धा करत असतो. तर रमा ही अक्षयला म्हणते की काय करता, आणि ती अक्षयच्या अंगावर पडते. तर ते दोघे रोमांटिक होऊन एकमेकांकडे बघू लागतात. त्याच वेळेस दरवाजाचा आवाज येतो. तर अक्षय म्हणतो की आली रमा म्हणते की हो आली, आणि रमा लगेच बेडवर जाऊन बसते आणि झोपण्याचे नाटक करते. तेव्हा अक्षय दरवाजा उघडतो. तर रेवा म्हणते की अक्षय निघायचे का. अक्षय म्हणतो की चल, आणि आता रमाला तर झोप लागली. तर रेवा आणखीनच खुश होते आणि अक्षयबरोबर जायला निघते. अक्षय मागे वळून रमाकडे बघतो. तर रमा खुश होऊन कापडामधून ती अक्षयकडे डोकावून हसते. तर रेवा आणि अक्षय बाहेर येतात. तर अक्षय रेवाला म्हणतो की रमा खूप गाढ झोपलेली आहे, आता ती नाही उठणार. तेव्हा रेवा ही खुश होऊन अक्षयला म्हणते की मला खरंच खूप छान वाटते, कारण आपण एकत्र बाहेर असे फिरण्यासाठी जातो, आणि अक्षय मी तुला काही जास्त त्रास वगैरे देत नाही ना रे. अक्षय म्हणतो की हो, आणि परत नाही, आणि अगं माझं पॉकेट हे आतमध्ये राहिले, चल आपण दोघेसुद्धा आतमध्ये पॉकेट शोधण्यासाठी जाऊयात. रेवा म्हणते की तू ये घेऊन, मी तोपर्यंत येथे थांबतो.
तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की अगं नाही, तू एकटी नको थांबू, कारण अंधार आहे आणि मागे एकदा माझ्या गाडीमध्ये सापसुद्धा हा घुसून बसलेला होता, त्यामुळे तू इतकी मोठी रिस्क अशी घेऊ नको. तर रेवा ही अक्षयबरोबर आतमध्ये रूममध्ये येते. तर अक्षयने मुद्दाम हे नाटक केलेले असते, कारण ते पॉकेट हे त्याच्या खिशामध्येच असते. तेव्हा अक्षय म्हणतो की हे पग येथे सापडले आणि परत तो रेवाला घेऊन गाडीमध्ये येऊन बसतो. तेव्हा रमा ही मागे बसलेली असते आणि जोरात रेवाच्या कानामध्ये ओरडते. रेवा खूपच घाबरते आणि किंचाळते आणि रमाला बघून तू इथे काय करतेस असे विचारते. तेव्हा मात्र रमा ही जेव्हा अक्षय आणि रेवा हे बाहेर आलेले असतात तेव्हा जेथे झोपलेले असते त्या बेडवर पूर्ण असा पिलो ठेवते आणि त्यावर ती पांघरून घालून रमात झोपलेली आहे असे दाखवते. तर अक्षय आणि रेवा जेव्हा हे पॉकेट नेण्यासाठी आतमध्ये आलेले असतात तेवढ्यात रमा ही गाडीत जाऊन बसलेली असते. रमाला ते आठवते आणि रमा रेवाला म्हणते की ते जाऊन दे, मला सुद्धा आईस्क्रीम खावीशी वाटते आणि ती सुद्धा गुलगंध. तेव्हा रेवा म्हणते की तुला नाही विचारले, त्याने मला विचारले होते आणि तू इथे काय करतेस. रमा म्हणते की अगं माझा नवरा आहे, माझ्या नवऱ्याबरोबर तू आईस्क्रीम खाण्यासाठी चालली, मग मला सुद्धा माझ्या नवऱ्याबरोबर आईस्क्रीम खाण्यासाठी जायचे. रेवा म्हणते की कारण मला डोहाळे लागले आणि तुला डोहाळे नाही लागलेले. रमा म्हणते की वेडी आहेस का ग तू, आईस्क्रीम खाण्यासाठी डोहाळे लागण्याची काय गरज आहे, मला सुद्धा आईस्क्रीम खूप आवडते. आणि अक्षयला म्हणते की हो की नाही हो. अक्षय म्हणतो की हो, सध्या मला खूप भीती वाटते आणि बायको आहे त्यामुळे तिला मला बरोबर घेऊन जावेच लागणार. रमा ही पुढे आलेली असते. तर रेवा म्हणते की तुला पुढे बसण्याची इतकी हौस आहे का, तू इतकी पुढे आली. रमा म्हणते की नाही, मी मागे सुद्धा योग्य आहे आणि तुला ओटणीवर कसे आणायचे हे मागे बसून सुद्धा मी आणू शकते. रेवा म्हणते की म्हणजे मी पुढे बसलेले तुला चालणार. रमा म्हणते की अगं तू पुढे बस, गाडीच्या टपावर बस, कुठे बस, मला काही प्रॉब्लेम नाही आणि मला फक्त आता आईस्क्रीमच खायचे. तेव्हा रेवा म्हणते की अगं इतकेच होते, तुला फक्त आईस्क्रीम खायचे होते, मग आम्हाला सांगितले असते, आम्ही घेऊन आलो असतो. तेव्हा रमा म्हणते की अगं रेवा, स्वतःच्या नवऱ्याबरोबर आईस्क्रीम खाण्यासाठी तिथे जी मजा असते ती अशी घरी नसते ग. अक्षयला तर हसू येत असते. तेव्हा रेवा अक्षयला म्हणते की निघायचं का, आणि मनात म्हणते की तसेही जरीही आली तरी काही प्रॉब्लेम नाही, अक्षय शेजारी तर मीच बसलेले आहे. तर अक्षय गाडी चालू करायला लागणार तोच रमा लगेच अक्षयच्या गळ्यामध्ये हात घालते. तेव्हा अक्षय मुद्दाम आय हेट यू असे बोलतो. रमा म्हणते की हो का, आणि आता जेथे जेथे तुम्ही दोघे जाणार तेथे ते मी कायम असणारच. रमा विचारते की अहो तुम्हाला कुठले आईस्क्रीम खावेसे वाटते. तर अक्षय मुद्दाम रागाने रेवासमोर रमाला म्हणतो की हे बघ, मला आता गाडी चालवायची, त्यामुळे तू डिस्टर्ब वगैरे काही करू नकोस. रमा आणि अक्षय हे एकमेकांबरोबर प्रेमाचे नाटकसुद्धा करत असतात आणि रेवाला हे मुद्दाम वेगळेच दाखवत असतात. तर अक्षय गाडी सुरू करतो आणि दोघींना सुद्धा घेऊन जातो. तर जान्हवी हे सर्व बघते आणि तिला खूप आनंद होतो, कारण रमासुद्धा अक्षयबरोबर निघून गेली. तेव्हा तेथे पार्वती आजी येते आणि पार्वती आजी विचारते की अगं काय झाले. तेव्हा जान्हवी म्हणते की रमासुद्धा ही अक्षयबरोबर आईस्क्रीम खाण्यासाठी गेली, कारण अक्षय हा रेवाला घेऊन आईस्क्रीम खाण्यासाठी आजसुद्धा चालला होता. तेव्हा पार्वती आजी रागाने म्हणते की रमा खरंच काय बावटपणा करते. तर जान्हवी म्हणते की अहो आई आजी असे का बोलता, नवरा आहे ना तो रमाचा, तिने असेच वागायला हवे आणि ती जे काही करते ते एकदम योग्य करते. तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं रेवा आता आई होणार आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्या बाळाचा बाबा कोण आहे, मग अक्षयने रेवाला थोडासा वेळ दिला तर काय बिघडले त्यात. तेव्हा जान्हवी म्हणते की अगोदरच अक्षयला हो म्हणायला पाहिजे होते, तेव्हा तर ती नाही म्हटली, मग आता जे काही घडले त्यावेळी अक्षय तर शुद्धीवर नव्हता, मात्र रेवा तर शुद्धीवर होतीच ना, म्हणजे रेवाला या सर्व गोष्टी कळत होत्या, मग या सर्व गोष्टीला रेवा जबाबदार आहे, अक्षय नाही. तेव्हा पार्वती आजी म्हणते की तरी सुद्धा मी म्हणेल की हे असे वागल्याने रमाला तिचा नवरा परत मिळणार नाही, ती मूर्खच आहे. तेव्हा जान्हवीला हसू येते. हे सर्व इतकं इंटरेस्टिंग आहे की मला असे वाटते की आपल्या घरामध्ये एखाद्या फिल्म आणि
सिरियलचं शूटिंगच चालू आहे तेव्हा पार्वती आजी म्हणते की जान्हवी अशक्य आहे तुझ्याबरोबर सर्व हे बोलून, आणि रागाने आजी टेबलवर तिथे जाऊन बसते. तर जान्हवी ही अक्षय आणि रमा येण्याची वाटच बघत असते. तेवढ्यात रमा आणि अक्षय येतात. तर सर्व पार्वती आजी विचारते की कुठे गेला होतात. तर अक्षय म्हणतो की आईस्क्रीम खाण्यासाठी, आणि सर्वांना सुद्धा आम्ही येताना आईस्क्रीम घेऊन आलोत. तेव्हा अक्षय म्हणतो की ह्या रेवाला आईस्क्रीम खाण्याचे डोहाळे लागले म्हणून तिला घेऊन चाललो होतो. तर बायकोसुद्धा येऊन गाडीमध्ये बसली, मग तिला सुद्धा घेऊन जावेच लागले. तेव्हा अक्षय चिडण्याचे नाटक करतो. तर जान्हवी म्हणते की अक्षय नको चिडू, आता आपण सर्वांनी मिळून एकमेकांसोबत आईस्क्रीम खाण्याची पार्टी करूयात. तेव्हा पार्वती आजी म्हणते की सर्वांसाठी आणायची काय गरज होती, तुम्ही गेले होतात ना, मग तुम्हीच खाऊन यायचे. तेव्हा रेवा मात्र मनात म्हणते की हो, आम्हीच गेलो होतो, मग आम्हीच खाऊन यायला पाहिजे होते, सर्वांसाठी आणायची काही गरज नव्हती. मी किती चांगली आहे हे रमाने मुद्दाम दाखवण्यासाठी सर्वांना आईस्क्रीम असले असणार. तेव्हा लगेच जान्हवी म्हणते की अहो आयाजी असे कसे, आपण एकत्र फॅमिली आहोत ना, आपल्यासाठी त्यांनी इतक्या प्रेमाने आईस्क्रीम आणली, मग सर्वांनी मिळून आपण एकत्र आईस्क्रीम पार्टी करूयात. म्हणून जान्हवी ही सर्वांना बोलवण्यासाठी जायला निघते आणि सर्वांना आवाज देऊ लागते. तेव्हा रमा म्हणते की जान्हवी ताई, मी सर्वांसाठी सर्वांच्या फ्लेवरची आवडती आईस्क्रीम घेऊन आले. जान्हवी म्हणते की अगं रमा, सर्वांची खरंच तू किती काळजी करत असते. तेव्हा सर्वजण बाहेर आईस्क्रीम खाण्यासाठी आलेले असतात. तर मयुरी म्हणते की नाही, मला थोडेसे बरे वाटत नाही, मी जाते रूममध्ये आणि आराम करते. तर अक्षय म्हणतो की अगं ताई असे काय करते, तुझ्यासाठी सुद्धा आईस्क्रीम आणलेले आहे. तर मयुरीही नाही बोलत असते, आणि माझ्या आवडीचं थोडंच आईस्क्रीम आणले असणार का, असे जेव्हा मयुरी बोलते तर रमा मयुरीच्या हाताला धरते आणि तिच्या आवडीचं आईस्क्रीम खाण्यासाठी मयुरीला देते. तेव्हा मात्र मयुरीच्या डोळ्यात पाणी येते. तर अक्षय प्रेमाने विचारतो की ताई काय झाले. तेव्हा आनंद म्हणतो की काही नाही, आज घरामध्ये मयुरीच्या आवडीचा विचार केला गेला, त्यामुळे थोडी इमोशनल झाली ती. तेव्हा अक्षय मयुरीला म्हणतो की ताई, कुठलाही वाईट विचार करायचा नाही, आम्ही कायम सर्वजण तुझ्या सोबतच आहोत. तर रमासुद्धा खुश होते आणि मयुरीसुद्धा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रमा आणि अक्षय खूप छान तयार होतात. तर रमा ही अक्षयला म्हणत होते की काल रात्री जेव्हा मी तुमच्याबरोबर आईस्क्रीम खाण्यासाठी निघले तर रेवाचा चेहरा कसा पडला होता. अक्षय म्हणतो की त्या अगोदर मला खरंच त्या मुलीबरोबर गाडीमध्ये बसायची सुद्धा भीती वाटत होती, खूप ईर्षित मुलगी आहे ती. तेव्हा रमा म्हणते की तुम्ही मुद्दाम माझ्याबरोबर नाटक करता, कारण प्रेमाने तुम्ही तिचं नाव चिचुंद्री ठेवलेलेच आहे. तर अक्षयला खूप हसू येते. अक्षय म्हणतो की जेव्हा गाडीत बसली तेव्हा पांढरा चेहरा तिचा चिचुंद्रीचा कसा पडला होता, म्हणून अक्षयला आणखीनच हसू येते. तेव्हा रमा म्हणते की अहो बाद झाले, आता कुणी ऐकेल, म्हणून ती अक्षयच्या चेहऱ्याला हात लावते, तोंडाला शांत राहण्यासाठी सांगते. तर अक्षय लगेच रमाकडे बघतो आणि रमाला प्रेमाने आपल्या मिठीत घेऊन रमाला म्हणत असतो की जिच्याशी दिवसभर चांगलं वागायचं नाही, बोलायचं नाही, तिच्याबरोबरच हे म्हणजे बोलावेसे वाटते. तुझं सुद्धा मला थोडंसं कौतुक करून दे. म्हणून अक्षय बेडवरती रमाला खूप असा जवळ घेतो आणि तिच्या ओठांचा किस घ्यायला लागतो. तर रमा रोमांटिक होऊन अक्षयकडे बघते आणि हवा घेते संपतो. पुढील भागामध्ये रमा ही अक्षयला म्हणते, तुम्ही मला सर्वांसमोर असे का नेता, कारण सर्वांना मी काय उत्तर देऊ. तेव्हा अक्षय म्हणतो, तुझ्या मावशीचा फोन आला होता, पंकज काका अजून सुद्धा घरी आलेले नाही. अक्षय म्हणतो की कुठे गेले असतील पंकज काका. तेव्हा शशिकांत हे सर्व ऐकतो आणि आता तो परत कधीच घरी येणार नाही, कारण तो आता देवाच्याच घरी जाणार, असे खुश होऊन बोलतो. तेव्हा आता रमा आणि अक्षय पंकजला शशिकांतच्या जाळ्यातून कसे सोडवणार हे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.